महाराष्ट्राला घराघरात भावगीतांच्या माध्यमातून भक्तीचा लळा लावणारे गायक म्हणजे कैलासवासी प्रल्हाद शिंदे। शिंदेशाही तोडा नावाने या कुटुंबाची तिसरी पिढी आता महाराष्ट्राचं मनोरंजन करत आहे। बुधवारी रात्री तुकोबांची पालखी दौंड तालुक्यातील यवत येथे मुक्कामी असताना रात्री उशिरा शिंदे कुटुंबातील तिसऱ्या पिढीतील गायक आणि प्रल्हाद शिंदे यांचे नातू उत्कर्ष शिंदे यांनी पालखीचे दर्शन घेतले। यावेळी आपल्या खास शिंदेशाही शैलीत त्यांनी विठ्ठलाची गाणी सुद्धा गायली। यासोबत पंढरीत अधिकच्या सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी अपेक्षा व्यक्त केली। पंढरपूर आणि तिकडे येणारे हे सगळे वारकरी असं वाटतं की अरे आपल्या घरी खूप मोठा सोहळा होतोय, आपल्या गावामधला सोहळा आहे। या मातीमधनं शिंदे परिवार घडला, त्या मातीमधले हा सोहळा होत असतो, वारी होत असते। तिथे पंढरपुरामध्ये ही माणसं सगळी येत असतात। तर हा जेव्हा केव्हा हा सोहळा असतो तेव्हा गल्लोगल्ली गावागावात खेडोपाडी तुम्हाला प्रल्हाद शिंदे यांची गाणी ऐकायला येते आणि असं वाटतं ना की हा सोहळा आला म्हणजे एक आमचं स्वतःचं शिंदे परिवाराचं सेलिब्रेशन असतं आणि आपला सोहळा काहीतरी होतोय असं वाटतं। आणि खूप अभिमान वाटतो की महाराष्ट्रामध्ये इतकी माणसं भक्तिमय रसामध्ये रमलेली असतात आणि हा सोहळा असा आणखी मोठा वाटतो। आताच्या या सगळ्या युगामध्ये मला वाटतं आजोबांनी जे गाऊन ठेवलंय आज सगळेजण डिजिटल मीडियावरती असतात, अविचाराने वागतात, सगळ्यांची मनं खूप अशी आपण म्हणतो ना की स्टेबल नाहीयेत। तर आजोबांचं एक गाणं आहे, कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगाची, कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगाची, त्या माझ्या पांडुरंगाची। मला खरं तर मी पंढरपूरला होतो आणि मी गावामधूनच आलो, आता मंगळवेढ्याला होतो आणि येताना मला कळालं की आज पालखीकडे थांबली आणि तुकोबांची पालखीकडे थांबलेली आहे। तर आपण ह्या मार्गाने जातोय आणि आपल्या शेजारी हे सगळे वारकरी आहेत आणि आपण यांचं दर्शन का करू नये। तर मी जाता जाता गाडीमधून उतरलोय आणि म्हटल्याप्रमाणे की हा आमचा सोहळा आहे, शिंदे परिवाराचा सोहळा मला वाटतो, म्हणून मी हक्काने आलोय आणि दर्शन घ्यायला आलोय।